मित्रांनो नमस्कार. मस्त माळावरील आपलं घर, घराच्याच शेजारी शेती, घराच्या मागच्या बाजूला जनावरांचा गोठा, त्यालाच लागून आपलं शेळीपालनाचं शेड आणि त्याच्याच पुढच्या बाजूला देशी कोंबडी पालन सुरू करण्यासाठी केलेली तयारी, असं काहीच चित्र आज आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपण आज आलेलो आहोत शिपूर गावात, तालुका मिरज, जिल्हा सांगली येथे. शेळीपालन हे फक्त हौस आहे म्हणून करण्याची गोष्ट नाही आहे. त्यासाठी प्रचंड मेहनत घेण्याची तयारी असावी लागते, उत्तम नियोजन असावं लागतं. नियोजन गोठ्याचे असू दे, जनावरांच्या आरोग्य व्यवस्थापनाचे असू दे किंवा त्यांच्या चाऱ्याचे असू दे, या सर्व गोष्टीमध्ये जर नियोजन योग्य असेल तरच आपण हा व्यवसाय यशस्वीपणे करू शकतो. आज आपण जिथे आलेलो आहोत तिथे सुद्धा अशाच प्रकारचे एक उत्तम नियोजन आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओमध्ये काहीतरी शिकण्यासारखे आपल्याला नक्कीच सापडेल याची मला खात्री आहे. धन्यवाद. जय शिवराय मित्रांनो, शाश्वत फार्म या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, बऱ्याच दिवसांनी एक व्हिडिओ बनवत आहे आणि तो बनवण्यासाठी अतिशय एक छान ठिकाणी आलेलो आहे. सध्या आपण आहोत शिपूर गाव, मिरज तालुका, जिल्हा सांगली, आणि आपल्यासोबत आहेत संजय बाबासो पवार. पवार साहेबांच्या इथं आपण आलेलो आहे. त्यांनी एक छानसं शेळीपालन इथं करत आहेत. त्याच्यासोबत त्यांची इतरही जनावर आहेत आणि त्यांचं भविष्यात कोंबडी पालन, देशी कोंबडी पालनाचं सुद्धा एक नियोजन आहे. मग या सर्वाबद्दल पवार साहेबांच्याकडून आज आपण माहिती घ्यायची आहे. तर माझी सर्वांना विनंती आहे, हा एक व्हिडिओ चांगला माहितीपूर्ण होणार आहे. काहीतरी नवीन नक्कीच या व्हिडिओमधून आपल्याला शिकायला मिळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. पवार साहेब नमस्कार. नमस्कार. सुरुवातीला आपली ओळख आमच्या प्रेक्षकांना करून द्या. संजय बाबासाहेब पवार, कंपोस्ट शिपूर, तालुका मिरज, जिल्हा सांगली. साधारण किती वर्षापूर्वी चालू केलं आपण? आम्ही 2 वर्षापूर्वी केलंय. अगोदर देशी होते आमच्याकडे. बर. आता देशीतून आम्ही विठ्ठलकडे वळलेलो आहे. अच्छा, मग सुरुवातीला जे देशी चालू केला ते किती शेळ्या वगैरे होत्या त्यावेळेला? देशी शेळ्या आमच्या 10 होत्या बर. आणि विठ्ठल बोकडांना आम्ही क्रॉस करण्याचा प्रयत्न केला, पण काय झालं नाही त्या. पण का बरं, काय अडचण आली त्याच्यात? काय पिल्ले पाहिजे तसे तयार होईनात देशीला. बर. त्यामुळे आम्ही परत विठ्ठल म्हणजे पूर्णपणे बिटल मध्ये द्यायचा निर्णय घेतला. देशी शेळ्याना बिटल बोकड क्रॉस करून सुद्धा तुम्हाला मनासारखा रिझल्ट मिळाला नव्हता. ठीक आहे, चालेल. मग आता ह्या बिटल शेळ्या प्रॉपर, आता बिटल शेळी पालन करून किती दिवस झाले तुम्हाला? 1.5 वर्ष झालं. 1.5 वर्ष झाले. बरोबर. मग सध्या आता आपल्याकडे बिटलच्या किती शेळ्या आहेत? आमच्याकडे आता विठ्ठलच्या 7 शेळ्या आहेत. बर. बाकीच्या पाट आहेत. चला, सर्वात पहिला आपण एक गोष्ट मला सांगा की हा तुमचा साईड बिझनेस आहे का, तुम्ही दुसरं काय याच्यासोबत करता का, हा मुख्यच बिझनेस आहे आपला? नाही, साईड बिझनेस आम्ही सर्व्हिसला आहे वसुंधरा कारखान्यामध्ये. सांगलीच्या वसंतदादा कारखान्यामध्ये सर्व्हिस आहे. सर्व्हिस करत करत आपण साईड बिझनेस म्हणून, जोडधंदा म्हणून या व्यवसायाकडे बघताय. ठीक आहे. मग आता मला सांगा, सध्या हा जोडधंदा आणि बिटल शेळीपालन, बिटल शेळीपालन तुम्हाला जोडधंदा म्हणून कसा वाटतोय? चांगला आहे. चांगला आहे. एक ना. तुम्हाला यातून उत्पन्न मिळते? मिळते. सुरुवातीला जो तुम्हाला एक वाईट अनुभव आला की बाबा पाहिजे तसं आता याच्यात काही नाही त्यात आहे? काय नाही. बरोबर. वजन चांगला आहे, त्यामुळे पिल्ले चांगल्या पद्धतीने उठतात. बर. आता आपण तुमचं आजूबाजूचं वातावरण तर बघतोय, अगदी शेळीपालनाला चांगलं साजेसारं वातावरण आहे. तुम्ही आपल्या या शेळ्यांसाठी वैरणीची व्यवस्था कशी केली, चाऱ्याची व्यवस्था? आता तुत्तू आहे आमचा 1/2 एकर. बर. आणि मेथे घास आणि दसराच घास 1/2 एकर आहे. अच्छा. आणि बाकी या सुवावळ एक 10 गुंठ आहे आपल्याकडे. ह्या शेळ्या बाहेर फिरायला वगैरे सोडता? तासभर सोडतो, तास 1.5 तास. तास 1.5 तास साधारण फिरायला, म्हणजे थोडक्यात अर्धबंदिस्त टाईप आपलं शेळीपालन आहे. तसं आहे. बरं. मग ते सोडायची वेळ कधी, सकाळी संध्याकाळी कसं असतं, काय नियोजन? संध्याकाळी सोडतो. संध्याकाळी तुम्ही कामावरून आल्यावर? मी कामावरून आल्यावर किंवा पोरागा मुलगा असतोय, मुलगा सोडतो. बर 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 बर. चल मग आपण आपल्या बिटल शेळ्या जरा काही चांगल्या काय असल्या तर त्या दाखवू. दाखवूया. पवार साहेब, हे शेळी आपण कुठून खरेदी केली? आम्ही हे मोहन खोत यांच्याकडून खरेदी केलेलं आहे. बर. कधी केली साधारण? साधारण 1.5 वर्ष झाले असलं. बर. ह्या शेळीबद्दल काय माहिती सांगू शकता आपण? काय अनुभव आले तुम्हाला? शेळी पिल्ले चांगली पडतात. बर. दुधाला शेळी चांगली आहे. बर. बर. हिला आपण आता बोकड कोणता लावतोय काय? बोकड आता आपल्याकडे आहे तोच लावलाय. त्यांच्याकडंच आणलेलं पिल्लं होतं आम्ही. बर. संताजी नाव आहे त्या, म्हणजे त्या पिल्ल्याच्या बापाचं. अच्छा अच्छा, म्हणजे संताजी जे तुमच्याकडे पाहिजे. हा. बर. बोकड आता किती दात आहे साधारण? साधारण ते 7 आता आहे की आता. 7 दात बोकड आहे. आणि शेळी ही 8 दात आहे. शेळी बी 7 असणार. 7 बरोबर 8 दात. कितीदा येईल आता शेळी? आता तिसऱ्यांदा यायला झाल्या. सुरुवात घेताना पाठ होते का शेळीच होती? पाठ होती. अच्छा, म्हणजे पाठीपासून तुम्ही शेळी तयार केली? शेळी तयार केली. पाठीपासून शेळी तयार करण्याचा अनुभव चांगला वाटतोय का? चांगला आहे की, चांगला आहे. का शेळी विकत आणलेली बरोबर? पाठीपासून चांगला आहे, कारण आपल्या इथे चांगली म्हणजे
खायला वगैरे म्हणजे सांभाळायला चांगले होते. पैसे कमी जातात आपले. तुमची सुरुवातीपासून तुमच्या जवळ असल्यामुळे तुमच्याबद्दल ते तिच्या खाचा खुणा आपला कळत जातात. बरोबर आहे. ही शेळी दुधाला कशी काय कासल तर खूप छान चांगल्या दिसते. दुधाला चांगल्या साहेब. चांगले आहे ना. 3 लिटर दूध आहे ह्याच्यात. ही शेळी असताना घेतली होती की पाट असताना घेतली नाही होती? शेळी आणलेले आहे. ही शेळी आणली होती. ही शेळी कुठून घेतली ते होती? महादेव कदम म्हणून आहेत ते पंढरपूरच्या पासून 30 किलोमीटर गाव आहे त्यांचं. बर बर. तिथून आणले त्याने फलटणवरून आणले होते. अच्छा अच्छा अच्छा. या शेळीबद्दल काय माहिती सांगू शकता? शेळी चांगले आहे म्हणजे पिल्ली चांगले 3 पिल्ली देते. बर पिल्ली सगळी पोसवतात चांगल्या पद्धतीने तयार होतात पिल्ली. बर बर बर. आणि पिल्ल्यांची वजन वाढ? पिल्ली वजनला चांगल्या होत्या. तिन्ही पिल्ले निकोप आणि निकोप एक नंबर तयार होतात. बर. ही आता शेळी किती वेळा येईल आपल्याकडे? हे आता आपल्याकडे तिसऱ्यांदा गाव आहे यायला. तिसऱ्यांदा येईल हा. हे जे पाटा वगैरे का आपण ठेवले आहे की, हे पाठ आहे त्याची. ह्या शेळीचीच पाटा हा आहे? हे पाठ आहे. अच्छा छान आहे पाटी. हे आता पहिल्यांदा येईल. अच्छा अच्छा. 4 दात असेल ते आता. 4 जाती पाटा ही पहिल्यांदा येईल म्हणजे शेळी पाट असताना आदांत मध्ये गाप गेली होती का दोन आदत दातावर मध्ये दुसऱ्यावर गेलते गाव. गाप? 2 दातावर गाप भरलं. म्हणजे याचं कारण काय बरं 2 दातावर भरणे किंवा काय आदांत किंवा काय? शेळीची वाढ चांगली होते पिल्ली चांगली मिळणार आपल्याला. हा. दूध चांगलं भेटणार. मेल बद्दल माहिती द्यावं जरा. हा गोल्डीचा मुलगा भास्करचा हा मुलगा आहे. म्हणजे गोल्डीचा नातू हा आहे. ना तो पाटील साहेबांच्याकडून आणलेला आहे. बर बर. नामदेव भाऊनी हे खरेदी करून दिलेला आहे. कासलिंगवाडीचे जातचे. हा जच्ची नामदेव. बर बर. आणि हे हा गोल्डीचा मुलगा सोन्याचा हा मुलगा आहे. नमस्कार मित्रांनो, हा बच्चा मी धनुभाऊ बोरकर यांच्याकडून आणून हा. पवार साहेबांना दिलेला आहे. गोल्डीचा मुलगा सोन्या आणि सोन्याचा मुलगा हा. गोल्डीचा फेमस असल्यामुळे गोल्डी आम्ही ह्या मेल आम्ही त्यांच्यासाठी आम्ही आणलाय. बर पैदास चांगली होत्या बरोबर. त्या पैदाशीसाठी आणल्यात 2 मेल. म्हणजे याचं आता तुम्ही भविष्यात मेलचे पैदास बघून त्यावरून ठरवणार हा का? त्यामुळे 2 मेल 2 ठरवले. मेल ठेवल्यात. तर मित्रांनो आता आपण पवार साहेबांचा बिटलचा सेटअप कसा आहे बघितला, त्यांच्या शेळ्या बघितल्या, त्यांनी आता जे 2 गोल्डी लाईनचे मेल ठेवलेत ते बघितले आणि त्यांच्याकडनं ते कारण सुद्धा ऐकून घेतले की 2 गोल्डी लाईनचे मेल ठेवायचं काय कारण, शेळ्या तर मोजक्याच आहेत पण मेल 2 ठेवलेत का? तर ते गोल्डीचं जे त्यांनी रिझल्ट पाहिलं त्याच्यावर ते एवढे प्रसन्न आहेत किंवा त्यांना एवढा रिझल्ट आवडलेला आहे की त्यांनी 2 मेल घेतलेले आहेत सध्या. एक नामदेव शिंदेच्याकडे आणि आबाने डायरेक्ट आपले जे गोल्डीचे मालक आहे धनुभाऊ बोरकर त्यांच्याकडून त्यांना आणून दिलेला मेल आहे आणि भविष्यात त्याचा रिझल्ट बघून त्यांचं बिटल मधलं कामकाज पुढे चालू राहणार आहे. आणि आता आपण माहिती घ्यायची आहे या बिटल शेळी पालनाबरोबर ते ईद मार्केट सुद्धा करतात. ईद मार्केटमध्ये त्यांचं काम कोणत्या प्रकारे आहे, कशा पद्धतीनं त्या ईद मार्केटमध्ये त्यांचं काम करतात ते एकदा त्यांच्याकडे जाणून घ्या. पवार साहेब, ईद मार्केट किती वर्ष झाली ईद मार्केट करताय का सुरुवातीपासून करतात? ना पहिल्यांदा एक वेळ केला आम्ही गेल्या वर्षी. बर. चांगला रिझल्ट आलाय मला. म्हणजे आता जो गेली म्हणजे 2025 ची ईद होती हा, बकरी ती हा. आपली पहिलीच होती. हा पहिलेच आहे. आम्ही बिटलचे पिल्ले तयार करून आम्ही विकल्यात ईदला. बर. मग आता आम्ही हे नवीन पैदासाठी म्हणजे आणले. जेवढे काय आता आपली पिल्ले होती सगळी बिटलची पिल्ले होती ईदला बिटलची विक्री पिल्ले केलेली. सगळे बिटलचे होते. बरोबर. मित्रांनो बऱ्याच माझ्या मित्रांना आपला बिटलचा फार्म आहे आपल्याला भेटायला बरेच लोक येत असतात. त्यातले बहुतांश लोक एक प्रश्न कॉमन विचारत असतात की हे बिटल फक्त ब्रीडिंगला चालतंय का आम्हाला कटिंगला ईदला पण चालते? तर बिटल कटिंगला यायला बराच वेळ आहे मित्रांनो, कारण सध्या त्याची डिमांड ब्रीडिंग मध्ये एवढी आहे की कटिंगला ते लवकर येत नाही आहे. पण ईद मध्ये सुद्धा बिटलला चांगली मागणी आहे. बिटलचे जे आपल्याकडे बोकड आहेत देखणे असतात, अट्रॅक्टिव्ह असतात, त्यामुळे बकरी ईद मध्ये त्यांची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. हे समोर अनुभव पवार साहेबांनी घेतलेला आहे. तर पवार साहेब आता मला एक सांगा, जे काय आपण ह्या ईदला पिल्ले विकली हा. ती पिल्लं आपल्या घरीच जन्माला आलेली होती की काही बाहेरून विकत आणून तयार करून पण विकलेली आहेत? नाही आमच्या घरी एक 6 तयार झाली. बर. बाहेरून एक 3 आम्ही आणलेली होती. अच्छा. हा, म्हणजे अशा कलर मधली पिल्ली होती बाहेरली आणलेली. बर. हे ईदला चालणारा कलर आहे हा? हा त्यासाठी आम्ही ह्या फिमेल आणून तयार करायला लागलोय अच्छा. ईदसाठी ईदसाठी पिल्ली तयार करायसाठी. ह्या 2 फिमेल मित्रांनो आपल्याला बिटलच्या नाहीत, बिटल क्रॉस मधले आहेत लक्षात येते. पण कलर आणि ह्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यांच्यात आकर्षक आहेत, ईदला ज्याला मागणी असते त्यासाठी साहेबांनी ह्या 2 फिमेल ठेवलेल्या आहेत. यांच्यापासून जे काय आपल्याला बोकड मिळणार आहेत पुढे त्यांना ईदला विक्री करण्याचा त्यांचा मानस आहे. तर पवार साहेब मग बिटलचं शेळी पालन पण चालू आहे, साईड बाय साईड तुमचं ईद पण चालू आहे. बरोबर. हे एकमेकाला पूरक ठरतं. याचं उत्पन्न कसं आहे ईद मार्केटचं? चांगला आहे ईद मार्केटचं. ईद मार्केटचं चांगलं आहे. चांगलं आहे. म्हणजे ज्यावेळेला बिटलचं थोडंसं पिल्लं तयार नसतात किंवा लगेच उत्पन्न असतं त्यावेळी ईद मार्केट थोडे हा, पैसे देऊन जाते. पैसे देऊन जातात. भांडवल राहतं. म्हणजे आपलं भांडवल फिरतं राहतं. भांडवल एकदम येते. हम्म. काहीतरी काम होतात आपली. आणि त्यातला आपला हा मिरज पूर्व भाग जो आहे त्याला ईदला बोकड तयार करण्यासाठी फेमस आहे. त्यामुळे आपल्याला कस्टमर सुद्धा सगळे घरातूनच मिळाले का कुठे बाहेर जावं लागलं? नाही इथं येऊन नेले आमचे. अच्छा. बरोबर. जागेवरती दिले आम्ही, नेले नाही कुठे.
मित्रांनो, अशा पद्धतीने आपण सुद्धा व्यवसाय करू शकतो. मी बिटलच म्हणत नाही, जी काही ब्रीड तुम्हाला आवडत असेल त्या ब्रीड मध्ये काम करू शकता. पण एकाला दुसरा एखादा जोडधंदा असेल, साहेब नोकरी करतात, जोडधंदा मग शेळी पालन करतात, शेळी पालनासोबत इचे बोकड पण तयार करतात. त्यामुळं आपलं हे भांडवल फिरतं राहतं आणि कुठल्याही पद्धतीत एखाद्या गोष्टीत तोटा येत असेल तर दुसरी गोष्ट त्याला भरून काढू शकते. या पद्धतीनं हा आपण व्यवसाय करू शकतो. तर मित्रांनो, आता हे आपण टोटल शेळी पालन, ईसाठी बोकड पालन या गोष्टीची माहिती घेतली. पवार साहेबांचं अनेक भविष्यातलं नियोजन आहे. मी व्हिडिओच्या सुरुवातीला बोललो होतो की देशी कोंबडी पालन मध्ये ते उतरणार आहेत. मग ते नियोजन कसं आहे, किती कोंबड्या सांभाळणार आहेत, काय त्यांचं भविष्यातलं प्लॅनिंग आहे, ते त्यांच्याकडून माहिती घेऊ. पवार साहेब, देशी कोंबडी का? सुरुवातीला मी हा प्रश्न विचारतो. म्हणजे देशी कोंबडी का? शेळी पालन आणि परत आता देशी कोंबडीच का? देशी कोंबडी खास अंड्यासाठी आम्ही तयार करणार आहे. बर. अंडी विकायला 7 रुपये 8 रुपये अशा प्रमाणात अंडी विकतात. बर. आणि ते चांगल्या पद्धतीनं रोग कमी असते त्याला आणि गिराईक पण जादा आहे. देशी कोंबड्यांची रोगप्रतिकारक शक्ती तर हं. खूप चांगली असते. मग आपल्या भागात तिथं अंड्याला मागणी आहे आहे का त्या मागणी पद्धतीने? चांगल्या पद्धतीने मागणी. 7 ते 8 रुपये 7 जाते. ते 8 रुपये मग हा जर आपल्याला परवडतोय, परवडते की. मग हा अभ्यास झालाय आपला, तुम्ही झालाय करून बघितला. झालाय की. मग कसा अभ्यास केला? म्हणजे काय सुरुवातीला काय कोंबड्या सांभाळल्या होत्या का? सुरुवातीला होत्या की आमच्या 100 वर होत्या. बर. चांगला रिझल्ट आहे त्याचा. 100 कोंबड्या तुम्ही सांभाळल्या, हो. त्याचं अंडी उत्पादन अंडी घेऊन ते, चांगलं खर्चाचा आणि अंड्याचा जो काही येणारा रक्कम आहे ती मेळ बसतोय आपला. बसते बसते. ओके. मग आता आपलं जे हे शेड सगळं तयार केलेलं आहे हा. कोंबड्यांसाठीचं, त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती आहे. किती आता पुढची संख्या किती सांभाळायच्या, कितीच्या नियोजनाने हे शेड बनवलेलं आहे आपण? 21 बाय 50 आहे शेड. अच्छा. 1000 पक्षी बसतात त्यात. बर. खाली जर जमिनीवर जर करायचं म्हटलं तर 1000 पक्षी बसतात. बर. त्या हिशोबाने केले आणि पलीकडे शेवगा आणि पेरूची बाग केली आपण. अच्छा. ती साधारण किती जागेत लावल्या? ती एक 5 गुंठ्याचं जमीन आहे आपल्या तिथं. 5 गुंठा जागा, ते शेवगा आणि पेरू पेरू लावलेलं केलं. त्याच्यामध्ये आपल्याला या कोंबड्या मुक्त संचार मुक्त संचार करायचा कडून पेरवाच्या बागेला जाळी मारून अच्छा. आत मुक्त सोडणार आहे. त्याला जायचं जाळी देणार. कुंपण केलं की ते हा. आतल्या बाजूला कोंबड्या दिवसभर हा. निवांत फिरू शकतात. करू शकतो. संध्याकाळी आपलं या शेड मध्ये शेडमध्ये आपलं बंदिस्त करायचं. चालतं. हे साधारण किती दिवसात आपलं नियोजन चालू करायचं? काय आता चालू करायचं एक 2 महिने जाईल अजून आपलं. 2-3 2-3 महिन्यात महिन्यात चालू चालू करायचं. करायचं. मला एक सांगा, आता हे जे मुक्त संचार कोंबडी पालन करतोय आणि ही शेळी पालन, हे सगळं सांभाळताना लोड होणार नाही का जमून जाते? किंवा त्याच्यात कामाचा व्याप कसा आहे कोंबडीच्या ह्याच्यात? नाही, काम कमी आहे त्यात. एकदा बर. खाद्य सकाळी दिलं की संध्याकाळी एकदा खाद्य द्यायचं. बर. पाण्याची काय आपल्याला भांड्या वगैरे भरून ठेवले एकदा की बर. चालतंय. बर. एवढी काय दिवसातून म्हणजे 2 वेळा खाद्य दिलं, हा. पाणी वगैरे भरून ठेवलं चालतंय. आणि बाकीचं त्यांना आपण मोकळं सोडतो, त्यामुळे ते तिथं उकरून किडे वगैरे हा, त्यांचे ते शोधून काय खातात. अडचण ते नाही. ते खातात. शेवग्याचा पाला आहे, तो पडलेला पाला ते खाणार. मला पेरू जे पिकून जे खराब होणार आहेत ते खाली पडून त्यांच्यासाठी केले. बर. पेरू पिकून खाली पडून खावं त्या कोंबड्याने, अच्छा. त्यासाठी पेरू आपण लावलेत. त्याचे खाद्य एक तयार व्हावं म्हणून लावले. बरोबर. म्हणजे पेरू पासून काय फार उत्पन्नाची अपेक्षा नाही नाही, आपली. अपेक्षा नाही. कोंबड्यांसाठीच कोंबड्यासाठीच केलेलं केले आहे. आणि सावली पण भेटावी त्यांना, बर 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 बर. त्यासाठी दोन्ही तंत्रावर केलेलं आहे. अतिशय सुंदर नियोजन आहे मित्रांनो. पाहिलं तर घर शेजारीच आहे, घराला लागून शेळी पालन आहे. 2-3 म्हशी दिसलेल्या आहेत मला. दारात एक देशी गाई आहे. इथं बिटलच्या शेळ्या आहेत, ईदसाठी बोकडं आहेत. आता शेजारी देशी कोंबड्यांचं नियोजन आहे भविष्यात. इतकं जर सुंदर पद्धतीने नियोजन करत असेल तर कोणतंही पशुपालन असं आपल्याला 100% परवडणार आहे. शेती आपल्याला 100% परवडणार आहे. पवार साहेब, फार एक छान नियोजन पाहायला मिळालं आणि आम्हाला सुद्धा आज इथे येऊन प्रसन्न वाटलं. आणि आपण जी माहिती दिली आम्हाला, आपल्या शेळी पालन असो, भविष्यातलं जे देशी कोंबडी पालन आहे, या सर्व माहिती दिली याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आज आपल्या व्हिडिओमध्ये आमच्यासोबत आमचे मित्र सैमुते आबा होते. त्यांचेही धन्यवाद.